वार झाले, कुणी हल्ला झाला. अजूनही 2 आरोपी मोकाट आहेत. माहितीसाठी सांगतो पत्रकारांना, त्या युवकांच्या अंगावरती इतक्या जखमा आहेत, 230 टाके पडले, 235 टाके त्याच्या अंगावरती आहेत, इतकं मारला त्याला. आरोपी मोकाट. ज्या वेळेला आवाज उठवला तेव्हा 4 आरोपींना अटक केली, अजून 2 आरोपी मोकाट आहेत. त्या दिवशी SP साहेबांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. SP साहेबांनी सांगितलं, सूचना केल्या इथं, त्यांनी जर नाही केलं तर मी LCPची टीम पाठवतो आणि त्या आरोपींना शोधून काढतो. आता शोधून काढलं का नाही अजून त्याची माहिती मी घेतली नाही. म्हणजे महिना आरोपी, कोणी हल्ला झालेला आरोपी सुद्धा महिना मोकाट उघड माथ्याने फिरतायत. आमचं काय होत नाही, आम्हाला कोण अटक करू शकत नाही, आमची कोण वाकडे करू शकत नाही, असे मस्तीत फिरतायत. पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? आम्हाला राजकीय कुणावरती आरोप करायचा नाही, आमचा आरोप आहे पोलीस यंत्रणेवरती. पोलीस यंत्रणेनं आजपर्यंत बऱ्याचशा सत्ताधारी पार्टीचा ऐकून विरोधकांवरती अन्याय केला, तो अन्याय झाला नाही पाहिजे. काल निवेदन दिलं आसरे ग्रामस्थांनी, ज्या ग्रामस्थांच्या त्या निवेदनावरती सह्या आहेत त्याच ग्रामस्थांना नोटिसा. न्याय मागायचा का नाही? न्याय मागणाऱ्याला तुम्ही अन्याय करणार, अटक करणार, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाही वाचवली पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी त्या माता भगिनी किंवा इथले सगळे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज 1 दिवसाचं या ठिकाणी या आंदोलनाचं आम्ही निवेदन दिले. 1 दिवस थांबणार आहोत. याच्यावरती पोलीस यंत्रणेनं काही रिझल्ट काय देतात किंवा कारवाई काय करतात हे पाहणार आहोत. नाहीतर पुन्हा आत्मदहनाचा इशारा सगळे ग्रामस्थांनी देऊ. या ठिकाणी ते साहिलबाबा शिंदे आहेत, तिथले कोरेगावचे नगरसेवक बरेच आहेत, ताई या ठिकाणी आहेत. आम्ही सगळेजण प्रमुख कार्यकर्ते ज्या अन्याय झालेल्या नागरिकांना पाठिंबा, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत. तर मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता पोलिसांनी पक्षपातीपणा न करता 8 दिवसापूर्वी झालेल्या घटनेचं पूर्णपणे शहानिशा करावी आणि खोटे गुन्हे दाखल केलेत ते माघारी घ्यावेत. त्यासाठी या निवेदन दिलेलं आहे. परवा आम्ही गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून निवेदन SP साहेबांनी दिले, तरी सुद्धा गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे. म्हणजे न्याय मागणार, अन्याय झाल्याने न्याय मागायचा का नाही हा पहिला प्रश्न निर्माण होतो. तर गेल्या वर्षी मत्साजोग सरपंचावरती जो प्रसंग आला, तोच प्रकार आपल्या तालुक्यात निर्माण होतो. काय ती परिस्थिती झाली, बऱ्याच वेळा झाल्यात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाही वाचली पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वाचलं पाहिजे. त्यासाठी मी या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय जय. दिनेश सुनील वाकडे आहे. किती वेळ आहे हो आमचं असं शूटिंग करायची? पोलीस स्टेशनच्या विरोधात आम्ही येतो प्रत्येक वेळेस. काहीतरी अन्याय होतो म्हणूनच येतो ना. ही मला वाटतं 3री वेळ असेल सभापती. म्हणजे मी येणारी 3री वेळ आहे. आणि काही नका, तुम्ही जी विनंती करताय ना बल्लाळ साहेबांना बाहेर बोलवा आणि त्यांनी हे करा, ते तेवढ्यासाठी त्या कृतीत बसलेले नाही, ते अन्याय करण्यासाठीच बसलेले असं मला वाटतं. त्यांना मध्ये सुद्धा त्यावेळेस तक्रार केली, साहेब आले होते स्वतः त्या आंदोलनाला. SP साहेबांना फोन केला की इथं आमच्या कार्यकर्त्यांवर एवढा अन्याय होतोय, त्यांच्यावर अत्याचार होतोय, त्याची कुठेतरी नोंद घ्यावी. पण इथं कुणाला जाणीवच नाही होती. मूर्ख म्हणून आम्ही इथं येतो का न्याय मागायला? तुम्हीच फक्त मूर्खच आहोत ना. पण तिंदा इथं येऊन बसायचं, धरणं धरायचं, कशासाठी करायचं आम्ही? आता महिलांवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले. म्हणजे महिलांनी कोणतं पदाधिकारी देखील व्हायचं नाही का? जर विकास कामाच्या दृष्टीनं महिलेने एखाद्या काम केलं असेल, करत असेल, तर तिला जर तुम्ही मानहान कर. मला आता कळलं की सरपंच दवाखान्यात गेलेत. ही कुठली पद्धत आहे? आणि पोलीस स्टेशन
आशीर्वाद मागायला येतोय आपण. म्हणजे यासाठी ठोस उपाय नुसतं तेवढ्या पुरतं कुणावर अन्याय झाला म्हणून आंदोलन करणं एवढाच ठोस उपाय नाही, तर समोर उच्चाटन होणं गरजेचं आहे. आज ही समाजातली परिस्थिती काय घनता गंभीर आहेत ते हलेनाच सकसे एवढं होऊन सुद्धा म्हणजे यांच्यावर तेवढा मोठा वरद हस्त असेल. काय नाही मिळणार आहे आपल्यासारख्या लोकांना? नाही न्याय मिळू शकत हो. पुन्हा पुढे न्याय मागतोय आपण. सांगा सभापती, तुम्हीच सांगावं आता. इतकं म्हणजे आपणच म्हणजे ते मुरदाडे का आपण मुरदाडे हेच आता बघणं गरजेचं आहे. अगदी एसपी साहेबांनी सुद्धा सतत आश्वासनं दिली, आमकं करतो तमकं करतो, पण काही नाही हो. मागचे पाडे पुन्हा पुढे चालूच आहेत, त्यात कुठलाही बदल नाही. म्हणजे माणसांनी समाजामध्ये वावरायचं का नाही, काम करायचं का नाही, इथंपासून प्रश्न निर्माण झालेला आहे. मग नको ना, मग एकच काहीतरी एक अधिकारशाही ठेवा, मग लोकशाही संपूर्णच टाका. की यावं पुढं त्यांना सामोरे जावं. म्हणजे काय ह्या संविधानात जे स्त्री पुरुष समानता किंवा महिलेचा सन्मान जी आहे ती म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. स्त्रियांचा आदर कसा करावा याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांनी ठेवली, ती उदाहरणं. आणि कशासाठी मग नुसतं शिवाजी महाराज शिवजयंती साजरी करणं? नुसतं शिवजयंती आली, शिवजयंती साजरी करा. धर्मवीर संभाजी महाराजांची काय पुण्यतिथी जयंती आली ते साजरी करा. अहो, त्यांनी दिलेले विचार आधी समाजामध्ये रुजवा. ते जर समाजामध्ये रुजले तरच कुठेतरी न्याय मिळेल माणसाला. नुसतंच तुम्ही शिवजयंती साजरी करणार, संभाजी महाराजांचे वेगवेगळे जयंती पुण्यतिथी साजरी करणार, काय उपयोग आहे? त्यापासून घेता काय तुम्ही? कुठे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा भारत? हाच प्रश्न आहे आमच्या पुढे. जर संरक्षक यंत्रणा जर अशी असेल तर काय करायचं इथं? हे शिवाजी महाराजांनी सांगितलं का? त्यामुळे बघा बाबा, काय म्हणजे तुम्हीच सर्व इथं न्याय काय मिळणार नाही, माझं ठाम मत आहे. कारण मध्ये सुद्धा आम्ही आलो होतो, अक्षरशः दवाखान्यातून पेशंट आणलं होतं ऍडमिट असणारा, त्याच्यावर इतका त्याला त्रास झाला होता. आणि म्हणून मी एकच सांगेन, आजच्या दिवशी तर एकच सांगेन, जर खरंच शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र असेल तर सगळ्या तरुण पिढीनं, वयोवृद्धांनी तो विचार करणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांचं राज्य जर पाहिजे असेल तर कशी व्यवस्था पाहिजे, ही संरक्षण यंत्रणा कशी, रक्षक यंत्रणा कशी आहे, याचा सर्वांनी समाजातील घटकांनी विचार करणं आज गरजेचं आहे. तरच कुठेतरी समाज अगदी शांततेत एकोप्यानं नांदू शकेल. गावचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, रुपेश सपकाळ व तिकडचे सरपंच, तिकडचे सर्व महिला सदस्य सुनीता सूर्यकांत सनस व त्यांच्या घरच्या 7 सदस्य गुन्हे दाखल करण्यात आले. भांडणं जे सुरू झाली ते विकास कामाच्या पाहणीवर वरून काय वाद झाला आणि तिथं त्यांची काहीतरी वादावरून भांडणं झालं. समोरच्या पार्टीने आपल्या महिला सदस्यांवर आणि आपल्या रुपेश सपकाळ या सदस्यांवर वार केला. वार झाल्यानंतर रुपेश यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांची तक्रार घेताना किती अडचणी आल्या हे मला माहिती आहे. बल्लाळ साहेबांशी त्यावेळी पण मी किती संपर्क केला, तेव्हा किती पाठपुरावा केला ते मला माहिती आहे. म्हणजे अगदी त्याचा जबाब घ्यायला पण साहेब 2 दिवस गेले. त्याचा जबाब घेतल्यानंतर इथं त्याची फिर्याद दाखल करायची तर त्यांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट काय करायची
ह्याची तयारी जास्त पोलीस स्टेशनला बल्लाड साहेबांची त्याच्यात आत्महत्या मला जास्त दिसली. जेव्हा गुन्हे दाखल सुद्धा झाले तेव्हा त्यांची कलमं कशी कमी करायची याबद्दल पण प्रक्रिया त्यांची मागच्या बाजूला चालू होती. ही सगळी घटना होत असताना आम्ही परवा SP साहेबांना भेटलो. त्यांच्या निदर्शनात आम्ही हे गुन्हे किंवा ही इन्सिडेंट आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. त्यांनाही आम्ही विनंती केली की त्या रुपेश सपकाळावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्याच्यात लक्ष घालू आणि काय खोटी कारवाई असेल तर होऊन देणार नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की ज्याच्यावर वार झाला तोच अजून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला गेला आहे. आणि जे महिला सदस्य होते त्यांच्यावर वार झाला आहे त्यांच्या सकट त्यांच्या घरच्या 7 सदस्यांवर गुन्हे दाखल केले गेले. आणि ज्यांनी वार केलेत ती आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. आणि उलट त्या घरच्यांवर त्या प्रेशर टाकतात की तुम्ही केस परत घ्या. हे कसलं प्रकारचं कारभार या कोरेगाव पोलीस स्टेशनचा चालला आहे हे मला समजत नाही. आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे अगदी ह्याच्या अगोदरही आम्ही कारभार केला. इथं मला कोणीही सांगावं, इथं आता इकडं बरेच नेते मंडळी आहेत, सगळ्या मला वाटतं तिकडची ग्रामस्थ मंडळी आलेत. याच्या अगोदर कोरेगावमध्ये कधी ही परिस्थिती होती? मगाशी राजाभाऊंनी गुप्टाचा विषय सांगितला. त्या मुलाला तर 250 टाके पडलेत आणि त्या मुलाचे वार करून त्याचे रील बनवले गेलेत. आणि ते रील आजही व्हायरल होत आहेत. तो रील बनवणारा आजही मोकाट फिरतोय. म्हणजे हा बीड पॅटर्न हा कोरेगावात सुरू झाला आहे का मला ही शंका आहे. आणि जे बीडमध्ये जे वाल्मिक कराड करत होते मग कोरेगावचे वाल्मिक कराड कोण आहेत ह्याचा पण खुलासा कोरेगाव पोलीस स्टेशनने करावा. याचं मी आज सगळ्यांसमोर विनंती करतो. आमची 2च मागणी आहेत. एकतर जे रुपेश सपकाळचा जो विषय झाला आहे त्याच्यात काय खरी तपास करावा. त्याच्यात काय खरी घटना झाली आहे. त्याच्यात जिथं मारहाण झाली ज्यांनी मारहाण केली त्यांच्या घरात CCTV आहेत. पण ते CCTV आजपर्यंत जप्त का केले नाही त्याचाही आम्हाला खुलासा द्यावा. आणि जे इतर आरोपी त्यांनी क्रॉस कंप्लेंटमध्ये माणसं घेतली आहेत त्या माणसांचाही प्रूफ ग्रामस्थांकडे आहे की ती माणसं तिथं नव्हती. ते त्यांच्या दुकानात बसल्याचे CCTV आहेत. इतर ते प्रूफ आहेत. त्याचीही दखल पोलीस स्टेशन घेत नसताना त्यांच्यावर अटक कशी करावी त्याच्यावर कारवाई पोलीस स्टेशनची चालली आहे. आमची 2च मागणी आहे की ह्याच्यात जो काही तपास व्हावा. म्हणजे आमच्या पक्षाची चूक असेल तरी ती तुम्ही ट्रान्सपरंटली सांगावी किंवा त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. तपास कुठलाही एकतर्फी तपास होऊ नये हीच आमची मागणी आहे. आणि हाच कारभार अगर असं चालला असेल तर आमची दुसरी मागणी असेल की बल्लाड साहेबांची कोरेगाव पोलीस स्टेशनमधनं बदली व्हावी. आज आम्ही नुसतं आमच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला समर्थ देण्यात आलो आहे. आज आमचे नेते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेबांना मुंबईला जावं लागलं. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहे. पण आम्ही जाताना एक विनंती करून ते जाणार आहे. आज आम्हाला आमच्या आंदोलनाला काय ॲक्शन मिळाली नाही तर उद्या आमचे नेते इथं येतील आणि तुम्हाला माहिती आहे आमचे नेते येताना एकटे येत नाही. मग उद्याचं जे काय होईल त्याला पूर्ण काय म्हणतात कारणीभूत किंवा जबाबदार ह्याकडचं शासन आणि कोरेगाव पोलीस स्टेशन राहील हे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.